चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 29 ऑक्टोबर बघा, रविवार मात्र अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज करी दिन आहे। खरं तर करी दिन हा अत्यंत अशुभ दिवस मानला जातो। कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस वर्ज्य असतो। भारतामध्ये बरेच लोक जे आहेत ते करी दिन ज्या दिवशी असतं त्या दिवशी असंख्य नियम पाळत असतात। आता बऱ्याच जणांना जर माहिती नसेल की आज करी दिन आहे, तर त्यांच्यासाठी मी आज अत्यंत एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। बघा, आता करी दिन म्हणजे कधी असतो, तर ज्या दिवशी चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण ग्रहण लागलेलं असतं आणि हे ग्रहणाचे जे वेध असतात ते भयंकर वेध असतात। त्यानंतर दुसरा जो दिवस येणार असतो ना, त्या दिवसाला करी दिन असं म्हणतात। तुम्ही संक्रांतीच्या वेळीही करी दिन ऐकलं असेल आणि त्यावेळेसही तुम्ही बरेचसे नियम पाळले असतील। बघा, तोही करी दिन सेम याच पद्धतीने असतो आणि ग्रहणानंतरचा हा जो करी दिन आहे तोही असाच असतो। फक्त आपल्याला या दिवसामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या वर्ज्य करायच्या असतात। उदाहरणार्थ, सोनं खरेदी करायचं नाहीये, कुठल्याही देवदैवतांच्या मूर्त्या घरी आणायच्या नाहीयेत, कुठेही तुम्हाला म्हणजे लांबच्या ठिकाणचा प्रवास करायचा नाहीये किंवा वाहन खरेदी करायचं नाहीये। त्याचबरोबर आजच्या दिवशी तुम्हाला कुठल्या प्रकारची जागा घेऊ शकत नाहीत किंवा मग कुठल्या प्रकारचा फ्लॅट असेल किंवा तुम्हाला जर शिफ्टिंग करायचं असेल तर करी दिन सोडून कुठल्याही दिवशी केलं तरी चालेल। आजचा दिवस जो आहे म्हणजे करीचा जो दिवस मानला जातो तो अत्यंत अशुभ दिवस मानला जातो। तर आजच्या दिवशी तुम्हाला विशेष म्हणजे तुमच्या घरातील जी नकारात्मकता आहे, तुमच्या घरातील जी वाईट शक्ती आहे, तुमच्या घरातील जी वाईट बाधा आहे, या बाधेचा तुम्हाला नाश करायचा आहे। करीचा दिवस हा वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। आज मी तुम्हाला असाच एक उपाय सांगणार आहे जो तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे। घरातून ही एक गोष्ट तुम्हाला फेकून द्यायची आहे, जी गोष्ट फेकून दिल्याने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल, लक्ष्मी कृपा अखंड वास करेल, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये सदैव आकर्षित राहील, प्रसन्न राहील। घरातील वाईट शक्ती, बाधा, आजारपण, अगदी तुमच्या घरात जे 18 विश्व दारिद्र्य आहे त्याचाही नाश होईल। आता उपाय काय आहे ते शेवटपर्यंत ऐका आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान करायचा आहे, कारण ही वेळ जी आहे तिला आपण सांज वेळ म्हणतो किंवा लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो। जर या वेळात तुम्ही घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर फेकून दिली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये त्याच क्षणामध्ये लक्ष्मी कृपा होईल। जेव्हा अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तेव्हा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल, लक्ष्मी तुमच्या घरात प्रसन्न होईल। जर घरात अवलक्ष्मी, नकारात्मकता, दारिद्र्य, कलह, भांडणं, आजारपण हे खूप जास्त आहे तर तुमच्या घरात कधीच लक्ष्मी येणार नाही। आलेली लक्ष्मी तुम्ही उपायाने, सेवेने जी लक्ष्मी प्राप्ती करत आहात ती उंबरठ्यावरूनच बाहेर निघून जाईल। त्यामुळे लक्षात ठेवा, सेवा उपाय करत असताना घरातील नकारात्मकता, घरातील दारिद्र्य, घरातील आजारपण, घरातील कलह हे संपवण्यासाठी सगळ्यात आधी उपाय करा आणि नंतर लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करा, कारण जेव्हा घरातील वाईट शक्तींचा नाश होईल तेव्हाच घरामध्ये लक्ष्मी कृपा होईल। आता तुम्हाला काय करायचं आहे, आज संध्याकाळी एक बिबवा घ्यायचा आहे। बघा, बिबवा ज्याला आपण बाभूळ असंही म्हणतो, बिबोटा असंही म्हणतो। आता ताई हा कुठे मिळेल, तर जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथेही मिळेल किंवा मग ते गाठ्या बांगड्या वगैरे विकतात त्यांच्याकडेही तुम्हाला सहज मिळेल, जे चप्पल शिवतात त्यांच्याकडेही तुम्हाला मिळेल, जिथे चांबड्याच्या गोष्टी बनतात तिथेही तुम्हाला मिळेल। आता मला वाटतं खेड्यातील बऱ्याच लोकांकडे असेल, कारण आपल्या गावाकडे असे भेटतात, आता माझ्याकडेही आहेत। शहरातल्या लोकांना आजूबाजूला पूजेची दुकानं कुठे ना कुठे भेटतीलच, जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथून तुम्ही घेऊन या। एक तर बिबवा घ्या किंवा मग तुम्हाला कोहळ्याचा एक तुकडा घ्यायचा आहे, ठीक आहे। कोहळ्याचा एक तुकडा किंवा बिबवा दोघांपैकी एक भेटलं, ती कुठलीही गोष्ट घेतली तरीही चालेल। तुम्हाला काय करायचं आहे, संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान हा बिबवा जो आहे तो तुम्हाला तुमच्या डाव्या हातात घ्यायचा आहे। डाव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्याला हा बिबवा फिरवायचा आहे। आता घर खूप मोठं आहे तर प्रत्येक भिंतीला स्पर्श करत प्रत्येक घरातील कोपऱ्याला स्पर्श करायचा आहे। त्यानंतर घरातील जी तिजोरी आहे, जिला नजर लागलेली आहे असं वाटतंय, घरातील लक्ष्मीलाच कोणाची तरी नजर लागलेली आहे असं वाटतंय, तर घरातील कपाटावरतीही हा बिबवा तुम्हाला फिरवायचा आहे। तिजोरीला हा बिबवा स्पर्श करायचा आहे। तिजोरीमध्ये जर सोनं, पैसे जे काय असतील त्या पैशांना, सोन्याला हा बिबवा तुम्हाला लावायचा आहे, स्पर्श करायचा आहे। घरात
घरातील एखादा व्यक्ती खूप त्रास देत असेल तर त्या व्यक्तीवरून वरपासून खालपर्यंत तुम्हाला हा बिबवा 5 वेळा उतरवायचा आहे. घरातील एखादा व्यक्ती खूप जास्त आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून वरपासून खालपर्यंत हा बिबवा तुम्हाला 5 वेळा उतरवायचा आहे. घरातील प्रत्येक सदस्यावरून उतरवला तरीही चालेल. घरात छोटी बाळं मुलं असतील त्यांच्या शैक्षणिक गोष्टींसाठी जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्यांच्यावरही 5 वेळा हा बिबवा जो आहे तो तुम्हाला उतरवायचा आहे. कोहळा असेल तर कोहळा. त्यानंतर घराचा जो मेन दरवाजा आहे ह्या मेन दरवाजावरही तुम्हाला हा बिबवा 5 वेळा उतरवायचा आहे. उंबरठा जो आहे त्या उंबरठ्यावरती तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. मेन दरवाजावर उतरवला की उंबरठ्यावरती ठेवून द्यायचा आहे. उंबरठ्यावरती ठेवल्यानंतर तुम्हाला त्या बिबव्याच्या शेजारी एक कापूर जाळायचा आहे. ठीक आहे. त्याच बिबव्याच्या शेजारी कापूर जाळायचा आहे. कापूर नुसतं उंबरठ्यावर जाळू नका. जर तुमचा लाकडी असेल तर जाळू नका. जर याचा असेल मार्बलचा वगैरे असेल तर तुम्ही जाळू शकता. एक मातीची पंटी घ्या किंवा मग एखादा जे भांडं तुम्ही घेता ज्यामध्ये कापूर जाळता त्या भांड्यामध्ये कापूर तुम्हाला जाळायचा आहे. ठीक आहे. कापूर जाळून झाल्यानंतर तो बिबवा तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर एका काळ्या रंगाच्या कापडाचा तुकडा घेतला तरी चालेल किंवा कागदाचा तुकडा घेतला तरीही चालेल. एका काळ्या रंगाच्या कापडात किंवा कागदामध्ये तुम्हाला तो गुंडाळायचा आहे आणि त्याला मॅचेस लावून तुम्हाला तो पेटवायचा आहे. तुम्हाला तो बिबवा आहे तो पेटवायचा आहे. कोहळा असेल तर तो कोहळा तुम्हाला पेटवायचा आहे. बघा करीदिनीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केलात हा बिबवा जर सर्वांवरून उतरवून तुम्ही पेटवलात किंवा कोहळा जर तुम्ही पेटवलात तर त्या पेटवण्याची जी आग असेल त्या आगीत तुमच्या घरातील सगळी वाईट शक्ती निघून जाईल. तुमच्या घरातील सगळी वाईट ऊर्जा त्यामध्ये निघून जाईल. बघा बिबव्याचे जे उपाय असतात ना ते लाखात एक असतात. मी लहानपणापासून हे उपाय बघत आलेली आहे आणि करत आलेली आहे. माझी आजी असेल आई असेल प्रत्येकीने हा उपाय केलेला आहे. ज्या घरामध्ये खरं तर झोपताना उशीखाली बिबवा असतो किंवा घराच्या मुख्य दरवाजाला बिबवा किंवा कोहळा असतो त्या घरात कुठली नकारात्मक शक्ती प्रवेशच करत नाही. जेव्हा तुम्ही आजच्या करदिनीच्या दिवशी सर्वांवरून हा बिबवा उतरवणार आहात तेव्हा सर्वांवरील जी वाईट शक्ती विघ्न संकट हे सगळं त्यामध्ये खेचलं जाईल. बघा नजर काढण्यासाठी वाईट शक्ती खेचण्यासाठी अट्रॅक्शनसाठी बिबवा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. तर या सगळ्या वाईट शक्ती सर्व वाईट अट्रॅक्शन त्यामध्ये खेचलं जाईल आणि जेव्हा तुम्ही ते बाहेर नेऊन जाळणार आहात तेव्हा तुमच्या घरातील सगळी वाईट शक्ती ही तिथे जळून खाक होणार आहे. 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. मासिक धर्म सूतक काळ असेल तरीही करू शकतात कारण हा उपाय आहे. देवधर्माशी याचा काहीही एवढा संबंध येणार नाही. फक्त मनापासून विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. या एका उपायाने तुम्हाला घरामध्ये बराचसा लाभ दिसेल. जिथे जिथे कामं अडलेली होती ती कामे मार्गी लागायला लागतील. जिथे जिथे संकट विघ्न घरामध्ये सतत येत होती ती विघ्न कुठेतरी दूर जातील. घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती वास करत होती ती निघून जाईल. घरामध्ये एखाद्या व्यक्तीला वाईट शक्ती त्रास देत होती तर ती शक्ती तिथेच संपून जाईल. बघा दररोज झोपताना एक बिबवा जो आहे ना दररोज म्हणजे एकदाच तो ठेवून द्यायचा आहे. आयुष्यभर वर्षभर उशीखाली गादीखाली एक बिबवा सतत ठेवूनच द्यायचा आहे. कुठलीच वाईट शक्ती तुम्हाला त्रास देणार नाही. कोहळ्याचा तुकडा किंवा बिबव्याचा एक तुकडा एका काळ्या किंवा लाल रंगाच्या फडक्यामध्ये बांधून नेहमी घराच्या मुख्य दरवाजाला लावून ठेवा. कुठलीही वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाही. बघा घरात येणारा प्रत्येक जण चांगल्याच मनाने येतो असं नाही. बऱ्याच लोकांच्या डोक्यात खूप वेगळ्याही गोष्टी असतात. आपलं वाईट व्हावं वाईट करावं या हेतूनेही ते लोक येत असतात आणि जेव्हा हा बिबवा किंवा कोहळा जेव्हा घराच्या मुख्य दरवाजाला असतो ना तेव्हा कुठलीही वाईट शक्ती घरात आली तरी त्याचा आपल्यावरती काही इफेक्ट होत नाही कारण ती वाईट शक्ती तो सगळा वाईट त्रास जो आहे तो बिबवा किंवा तो जो कोहळा आहे तो स्वतःवरती घेतो आणि आपल्याला आपल्या घरातील सर्वांनाच नेहमी सेफ ठेवतो. तर आजचा हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.